हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे बघा. आज आपण यशाचं ABCD शिकूया. हो, यशाचं ABCD. आपल्याला जगात दिसते काही लोक खूप यश मिळवतात. नाव, लौकिक, पैसा, प्रेम सगळं काही मिळवतात आणि काही लोकांना काही मिळत नाही. मग काय काही लोक काय एवढे मोठे होतात? मग हे यशाचं ते वेगळं काय करतात? हे आज आपण थोडंसं बघूया. आता जगात यशवंत होणारे लोक अगदी 1% आहेत. ते 1% लोक 1% पीपल, ते बाकी 99% काय करतात त्यांचेपेक्षा वेगळं करतात. हो, त्यांचेपेक्षा जरा वेगळं करतात. ते थोडे वेळेत जास्त आउटपुट देतात. वेळेला ते जास्त महत्त्व देतात. डिसिप्लिनला ते जास्त महत्त्व देतात. ते वेळ वाया घालवत नाहीत. हे बघा, अगदी सोपं आहे. वेळेला जास्त महत्त्व देतात. शिस्त, डिसिप्लिनला जास्त महत्त्व देतात. वेळ वाया घालवत नाहीत. आता छोटीशी घडलेली घटना सांगते मी वाचलेलं आहे त्यातली. इलॉन मस्क, आपल्याला माहीत आहे जगातले खूप श्रीमंत माणूस, हे आपले इंजिनियर मित्रांबरोबर काहीतरी कामानिमित्त बाहेर जायला निघाले होते. जे विमानानं ते प्रवास करणार होते ते विमानात काहीतरी फॉल्ट आढळला. मग ते विचारला टेक्निशियन्सांना किती वेळ लागेल हे दुरुस्त करायला, अमुक तमुक वगैरे. आता इलॉन मस्क सारखल्या माणसाला दुसरं विमान मागवून जाणं काही अवघड होतं का? नव्हतं. इझिली ही कुड हॅव डन इट. पण ते म्हणाले नाही, किती वेळ लागेल? तसं टेक्निशियन म्हणाले 6-7 महिने तरी लागतील. 6-7 महिने लागतील. ठीक आहे म्हणाले, आपण इथेच थांबूया. हे विमान दुरुस्त झाल्यावर ह्याच विमानानं आपण जायचं. बघा, आपण इथेच थांबू. हे विमान दुरुस्त झाल्यावर ह्याच फ्लाईटनं आपण जाणार आहोत. हवे ते टेक्निशियन्स हे करून घ्या, सगळ्यांना बोलवून घ्या. ते सगळं हे केलं. टेक्निशियन्सांना बोलवलं गेलं. सगळं 24 तासाचे आत विमान दुरुस्त झालं. बघा, 24 तासाच्या आत. जे सांगत होते 6 ते 8 महिने लागतील, विदिन 24 hours विमान दुरुस्त झालं आणि सगळे त्या विमानानं गेले. म्हणजे काय म्हणायचं, आपण ठरवलं की आपण काहीही करू शकतो. कित्येक वेळा काय होते माहिती का? सपोज आपल्याला एखाद काम दिलेलं आहे, शाळेचं होमवर्क म्हणा. टीचर म्हणतात मी पुढचे मंडेला बघणार आहे, मंडेला मला आणून दाखवायचं सगळ्यांनी. मग विद्यार्थी काय करतात? लगेच करायला घेतात का? नाही. पुढचे मंडेला भरपूर दिवस आहेत. शनिवार रविवार आल्यावर ते जागे होतात, उद्या दाखवायचं आहे म्हणून. म्हणजे आपले हातात वेळ आहे म्हणून आपण तो ढकलत जातो. आणि हे लोक, जगात एवढे यश मिळवलेले लोकांचं एक कॉमन ट्रेट आहे म्हणे. ती मी आपल्याला सांगते, म्हणजे आपण असं का करत नाही विचार करू आपण. ते म्हणे आता पुढचे 5 महिन्यात जे काही कामं मला करायची आहेत ते 5 महिन्याचे कामांची लिस्ट करतात.
पुढचे 5 महिन्याची असेल किंवा पुढचे 5 वर्षाची असेल, काही प्लॅनिंग 5 वर्षाचं करतात धरा, आणि ते 5 वर्षाचं प्लॅनिंग ते करतात, मग 1 वर्षात पूर्ण करायची. ही मला 5 वर्षात करायची कामं होती, पण ही पूर्ण करणार आता 1 वर्षात, आणि ती होतात. नाही 5 वर्षात करूया म्हटलं की 5 वर्ष लागली असती. नाही 1 वर्षात करायचं आहे म्हटल्यावर 1 वर्षात ती कामं पूर्ण झाली. हे आहे त्यांचं यशाचं सूत्र. ह्याच्याशिवाय आपण काय करायला पाहिजे? प्रत्येकानं आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे, आपल्याला यशवंत व्हायचं आहे, तर आपण काहीतरी एक स्किल अगदी शिकून घ्यायला पाहिजे. अगदी उत्तम प्रकारे आपण ती स्किल शिकून घ्यायला पाहिजे, काही असू देत. ती स्किल तुम्हाला उत्तम प्रकारे आली का नाही का, म्हणजे तुम्हाला बोलावल्याशिवाय तर काम पुढेच जात नाही. तुमचं ऑफिसमध्ये असू देत, तुम्ही एक्सलंट असलात की लगेच काय म्हणतात, हां हे ना बोलवा. का? तुमच्याशिवाय तर काम पुढेच जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचं काय तर सोल्युशन शोधणार हे माहीत आहे. असं एक आपल्यात आहे, त्याला खत पाणी घालून एक उत्तम स्किल शिकून घ्यायची, आणि ते स्किल बरोबर तुम्ही दुसरी पण त्याला कॉम्प्लिमेंटरी स्किल शिकून घेतलीत का नाही, आणि यश तुम्हाला लवकर मिळते. सपोज आता तुमच्याकडे कुठली एक स्किल आहे. आता आमचे प्रियांकाताईंचं बघूया. प्रियांकाताई उत्तम प्रकारे केक बनवतात, 1 नंबर, कोणी त्यांचा हात धरू शकत नाहीये, एवढे सुंदर केक बनवतात त्या. त्या केक बनवण्याची कला ते आत्मसात केलेली आहे. त्याच्याबरोबर ते मार्केटिंगची कला पण विकसन करायला पाहिजे. मार्केटिंग कसं करायचं, मार्केटिंग पण यायला लागलं की प्रोडक्शन तरी आहेत त्यांचं, त्याच्याबरोबर मार्केटिंग स्किल पण मिळाली की यश लवकर मिळते. त्यामुळे आपण प्रत्येकानं आधी आपलेत बघायचं, माझ्यात कुठली स्किल आहे, काय आहे, मी काय करू शकते. ओके, अमुक गुण आहे ना माझ्याकडे, तो गुण मी डेव्हलप करायचं, आणि तो गुण डेव्हलप केल्यावर काय करायचं, त्याला कॉम्प्लिमेंटरी आणि एक त्याच्याबरोबर जाणारी स्किल डेव्हलप करायची, म्हणजे आपल्याला यश लवकर मिळते. आज आपण कितीतरी आपल्या आजूबाजूला मुलं बघत असाल तुम्ही, अहो नोकरी नाही मिळत, अमुक नाही. अहो तुम्हाला कोण कशाला नोकरी द्यायला पाहिजे, तुमचं तुम्ही काहीतरी करा ना. माझं तरी हे मत आहे, आपल्या अंगात काही स्किल असली तर कोणी तुम्हाला नोकरी द्यायची गरज नाही, तुमचं तुम्ही निर्माण करू शकता. आणि आपल्या आजूबाजूला बघा पाहिजे ते. आता मी राहतोय, माझ्या आजूबाजूला आम्ही बघतो कोणी मुलं घरात बसलेली नाही. प्रत्येक मुलाचं आपलं, आता फार मोठ्या नोकऱ्या नसतील, कोणाचं ह्याचं काय मोबाईल शॉप असेल आणि काही असेल, प्रत्येकाला ड्रायव्हिंग येते, हेल्पिंग नेचर आहे, कोणी कोणाला केव्हाही मदत करतात, सगळे वेल सेटल्ड आहेत, कुठेही अनएम्प्लॉयमेंट नाही आहे. काल त्यामुळे असंच आम्ही बोलताना म्हटलं अनएम्प्लॉयमेंट अमुक अमुक म्हणतात. मला वाटते UPSC MPSC करणारे मुलांना ते अनएम्प्लॉईड म्हणून धरून दाखवतात. का आपल्या आजूबाजूला बघा ना तुम्ही, आहे का अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट असेल, पण अनएम्प्लॉयमेंट जरा विचार करूया. प्रत्येकानं आपले स्किल्स शोधले आणि आपण करायला काही निघालो, ते कोणीच अनएम्प्लॉईड राहणार नाही. आणि जे आपण करत जातो तसं आपण ते
प्रगती साधत जातो आणि पुढे जाऊ शकतो. आणि एक तुमचा बिझनेस आहे, त्याच्याबरोबर आणि 2-4 सेटअप तुम्ही चालू करू शकता आणि 2-4 सोर्सेस ऑफ इन्कम झाले तुमचे. त्यामुळे असं आपण करत गेलो की नक्की आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे यशाचं ABCD काही अवघड नाहीये, सोपं आहे. हॅव ए गुड डे.